आपली कार्यक्षमता वाढवण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आजच्या बुक समरीतून शिकायला मिळतील. जसं की कोणत्याही कामाचं पूर्वनियोजन करणं, प्रत्येक गोष्टीमध्ये 80/20 रूलचा वापर करणं, प्रत्येक कामामध्ये ABCDE या मेथडचा वापर करणं, कोणतंही काम तत्काळ करणं, स्वतःला सतत प्रेरणा देत राहणं आणि एका वेळी एकच काम करणं. ज्यांना आपलं काम टाळण्याची सवय आहे, ज्यांना सेल्फ डिसिप्लिन शिकायचं आहे, अशा सगळ्या लोकांसाठी आजची बुक समरी खूप उपयोगी ठरेल. नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये मी अश्विनी इंदुरकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण ब्रायन ट्रेसी यांनी लिहिलेल्या ईट दॅट फ्रॉग या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत. या लाईफ चेंजिंग पुस्तकातील 21 मार्गांचा वापर करून तुम्हाला देखील तुमची कार्यक्षमता वाढवायची असल्यास ही समरी शेवटपर्यंत ऐका आणि तुमचा अनुभव आम्हाला कमेंट करून कळवा. चला तर मग समरीला सुरुवात करू. बऱ्याच वेळा असं होतं की आपण आपल्या कामात आणि जबाबदाऱ्यांमध्ये एवढे गुंतून जातो की आपल्याला बाकी सगळ्या गोष्टींचा विसर पडतो. यामुळेच आपल्याला आपला प्राधान्यक्रम ठरवणं गरजेचं आहे. कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना नेहमी महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या. बऱ्याचशा रिसर्चमधून असं समोर आलं आहे की यशस्वी लोकांची वेळ न गमावता लवकर ॲक्शन घेण्याची सवयच त्यांना यश मिळवून देते. बरेच लोक चर्चा करण्यात आणि योजना बनवण्यात आपला जास्त वेळ घालवतात आणि एवढं करूनही त्यांचं काम पूर्ण होत नाही. महत्त्वाचं काम पार पाडण्यासाठी आपल्याला प्रोडक्टिव्ह व्हावं लागेल आणि जर तुम्हाला प्रोडक्टिव्ह बनायचं असेल तर तुम्हाला प्रोडक्टिव्ह बनवणाऱ्या सवयी स्वतःला लावाव्या लागतील. आपण जेव्हा एखादी गोष्ट वारंवार करतो तेव्हा आपोआप आपल्याला त्या गोष्टीची सवय लागून जाते. जेव्हा आपण एखादं महत्त्वपूर्ण काम करतो तेव्हा आपल्या शरीरात एंडोर्फिन नावाचं रसायन तयार होतं, जे आपली कामं करण्याची इच्छा अजून प्रबळ करतं. कामं पूर्ण करण्याची सवय लागणे ही खरं तर खूप चांगली गोष्ट आहे, कारण यामुळे तुम्ही अपूर्ण कामं पूर्ण करण्यासाठी प्रवृत्त होत असता. यशस्वी होण्यासाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणजे निर्णय, शिस्त आणि दृढ निश्चय. जे काम करायचं आहे त्याचा निर्णय घेणे, काम अगदी शिस्तबद्ध पद्धतीने करणे आणि काम पूर्ण होईपर्यंत दृढ निश्चय बाळगणे. या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. जर तुम्हाला खरंच यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. जेव्हा तुम्ही कारणं देणे बंद कराल आणि कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याची सवय लावून घ्याल तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने यशाच्या मार्गावर असाल. आता आपण या पुस्तकाच्या समरीमध्ये दिलेल्या अशा 21 गोष्टी ऐकणार आहोत ज्यांचा वापर करून कोणीही यशस्वी होऊ शकतं. सेट द टेबल. एक सिंह शिकार करण्यापूर्वी सगळ्यात आधी त्याच्या शिकारावर लक्ष केंद्रित करतो. अगदी तसंच तुम्हाला पण तुमचं लक्ष फिक्स करावं लागेल आणि उशीर न करता कामाला सुरुवात करावी लागेल. फक्त ध्येय न ठरवता त्या ध्येयाकडे कशा पद्धतीने वाटचाल करायला हवी हे ठरवणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला कमी वेळात तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढवायची असेल तर तुम्ही पुढच्या 7 स्टेप्सचा वापर करू शकता. पहिली स्टेप म्हणजे सगळ्यात आधी हे ठरवा की तुम्हाला नेमकं काय हवं आहे. ध्येय नक्की नसेल तर आपले सर्व प्रयत्न निरर्थक ठरू शकतात. दुसरी स्टेप, जे करायचं ठरवलं आहे त्याची नोंद करून ठेवा. आपले ध्येय कागदावर उतरवल्यानंतर आपल्याला ते नेहमी प्रेरणा देतात. तसेच आपल्याला या टास्कमुळे कामाची स्पष्टता आणि अचूकपणे काम करण्यासाठीची ऊर्जा मिळते. तिसरी स्टेप आहे, कोणत्याही कामासाठी एक वेळ मर्यादा निश्चित करा. तुम्ही कधी विचार केला आहे का की सिंह आपली शिकार करण्यात इतका यशस्वी का होतो? कारण तो वेळ न जाऊ देता आपल्या शिकारावर झडप घालतो. चौथी स्टेप आहे, आपल्या कामाचा एक असा आराखडा बनवा ज्यात आपण करणार असलेल्या कामांचे योग्य नियोजन असेल. 5व्या स्टेपमध्ये तुम्ही तयार केलेल्या आराखड्याला कृतीमध्ये उतरवा. प्राधान्य आणि क्रमानुसार सगळ्या कामांची अंमलबजावणी करा. यामुळे तुमची कामं छोट्या छोट्या टप्प्यामध्ये विभागली जातील व त्यांना सहजपणे पूर्ण करता येईल. 6वी स्टेप ही आहे की जे पण काम आपल्याला करायचं आहे ते आता लगेच करा. उद्यावर ढकलून उशीर करू नका. 7वी स्टेप म्हणजे दररोज अशा गोष्टी करा ज्या तुम्हाला तुमच्या ध्येयाजवळ घेऊन जातील.
जसं की एखादी नवीन भाषा शिकणे किंवा नवनवीन विषयांची वाचन करणे वगैरे वगैरे. फक्त मुद्दा एवढाच आहे की तुम्ही एकदा सुरुवात केल्यानंतर अर्ध्यावर थांबायचं नाही. प्लॅन एव्हरी डे इन ॲडव्हान्स. जर एखाद्याला एखाद्या हत्तीला खायचं असेल तर त्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता असेल? अर्थातच त्याचे लहान लहान तुकडे करून त्याला खावं लागेल. अगदी असंच काहीसं आपल्या ध्येयाबाबतीत आहे. हा कामात टाळाटाळ करण्यापासून वाचण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. कारण जेव्हा आपली कामं छोट्या छोट्या भागांमध्ये विभागली जातात तेव्हा त्या कामांना पूर्ण करणं खूप सोपं होतं. याबरोबरच तुम्हाला तुमच्या कामांचं नियोजन देखील करावं लागेल. आता आपण 6Pचा फॉर्म्युला पाहणार आहोत, ज्यामुळे तुमच्या डोक्यातील गोंधळ दूर होईल. प्रॉपर प्रायर प्लॅनिंग प्रिव्हेंट्स पुअर परफॉर्मन्स. तुम्हाला दुसऱ्या दिवशी जी कामं करायची आहेत ती कामं आधीच लिहून ठेवा. यामुळे तुमची प्रोडक्टिव्हिटी 25% वाढेल. मासिक, साप्ताहिक आणि दैनंदिन गरजानुसार तुमच्या कामाची विभागणी करा. जर तुम्हाला एखादा प्रोजेक्ट पूर्ण करायचा असेल तर सर्वप्रथम तुमच्या कामाचा क्रम निश्चित करा आणि त्या यादीमध्ये पूर्ण झालेल्या कामासमोर टिक करा. यामुळे तुमच्या कामावर तुमचे नियंत्रण राहील. प्रत्येक गोष्टीसाठी 80/20चा नियम वापरा. समजा तुम्हाला काही महत्त्वाचे ईमेल्स वाचायचे असतील किंवा दुसरीकडे बाजारात जाऊन काही गोष्टी खरेदी करायच्या असतील तर तुम्ही कशाला प्राधान्य द्याल? अर्थातच ईमेल्स वाचणे जास्त महत्त्वाचे आहे आणि हाच आहे आपला 80/20चा रूल. आपण जे पण काम करत असतो त्यातील 80% कामांचे महत्त्व हे 20% एवढेच असते. यामुळे नेहमी अशी कामं पहिल्यांदा करा जी बाकीच्या कामांच्या तुलनेत जास्त महत्त्वाची असतील. खूपदा लोक महत्त्वाची कामं सोडून अनावश्यक कामांमध्ये व्यस्त राहतात. यामुळे त्यांना बऱ्याचदा असं वाटतं की ते खूप व्यस्त आहेत, पण खरं पाहायला गेलं तर ते अनावश्यक कामांमध्ये वेळ वाया घालवतात. म्हणून नेहमी महत्त्वाची कामं अगोदर करा आणि ती कामं करताना मनात विश्वास बाळगा की आपण ते काम पूर्ण करणार आहोत. कन्सिडर द कॉन्सिक्वेन्सेस. यशस्वी लोक निर्णय घेताना वेळेला खूप महत्त्व देतात. जर एखादी कंपनी 20 वर्षापासून सातत्याने प्रगती करत असेल आणि दुसरी एखादी कंपनी सध्या फार नफा कमवत असेल, पण जर ती पुढच्या 5 वर्षात बंद पडणार असेल तर तिचा काहीच उपयोग नाही. तुम्ही नेहमी अशा कामांपासून सुरुवात करायला हवी ज्याचे दीर्घकालीन सकारात्मक परिणाम होतील. वेळेचे कारण देऊन स्वतःवर मर्यादा घालू नका. कारण फोर्स्ड इफिशियन्सीचा नियम आपल्याला हे सांगतो की महत्त्वाच्या कामासाठी आपल्याकडे नेहमी वेळ असतो. बऱ्याच रिसर्चमध्ये हे सिद्ध झालं आहे की आपण गडबडीत कामं तर पूर्ण करतो, पण त्यामध्ये झालेल्या चुका आपल्याला नंतर सुधारता येत नाहीत. यामुळे तुमच्या कामाचे नियोजन अशा प्रकारे करा की नंतर तुमच्या कामाचं अवलोकन करण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा वेळ असेल. क्रिएटिव्ह प्रोक्रॅस्टिनेशनची प्रॅक्टिस करा. प्रत्येकजण कामात कुठे ना कुठेतरी टाळाटाळ करतच असतो, पण कोणती गोष्ट टाळायची हे समजणं पण खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला एखादी गोष्ट करायची नसेल तर त्यासाठी नाही बोलता आलं पाहिजे. ही सुद्धा एक कला आहे आणि तुम्हाला ती कला शिकावीच लागेल. जी गोष्ट तुम्हाला महत्त्वाची वाटत नाही, जी गोष्ट तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर घेऊन जाते, त्या गोष्टी करणं टाळा आणि तुमचा आयुष्यामधील वेळ वाया घालवणाऱ्या गोष्टी कमी करा. जसं की TV पाहणं, त्याऐवजी तुम्ही चांगली पुस्तकं वाचू शकता किंवा ऐकू शकता. नेहमी ABCDE मेथडचा वापर करा. तुम्हाला एकाच वेळी खूप सारी कामं करायची आहेत का? जर करायची असतील तर त्यासाठी तुम्ही ABCDE मेथडचा यूज करू शकता. यात A म्हणजे सर्वात महत्त्वाचं काम जे तुम्हाला करावंच लागणार आहे. B म्हणजे ते काम जे तुम्हाला करायचं तर आहे, पण समजा जर तुम्ही ते काम केलं नाही तरी तुमच्या आयुष्यात काही फरक पडणार नाही. C म्हणजे असे काम जे तुम्ही केले किंवा नाही केले तरी काहीच फरक पडणार नाही. D म्हणजे असं काम जे तुम्ही दुसऱ्या कोणाकडून करून घेऊ शकता. E म्हणजे ते काम जे तुम्ही रद्द केले तरी त्याचा तुमच्या आयुष्यावर काहीच परिणाम होणार नाही. फोकस ऑन की रिझल्ट एरिया. जर सिंहाला हरिणाची शिकार करायची असेल तर तो ते काम टप्प्याटप्प्यात करतो. उदाहरणार्थ
सिंह पहिल्यांदा हरिणाचा पायावर वार करेल, त्यानंतर हरिणाची मान जबड्यात पकडेल. अगदी अशाच पद्धतीने तुम्हाला तुमची कामं 5 किंवा 7 वेगवेगळ्या टप्प्यामध्ये विभागावी लागतील आणि तुम्हाला तुमच्या की रिझल्ट एरियाला पिन पॉइंट करावं लागेल. सुरुवात करण्याआधी पूर्ण तयारी करा. जेवण बनवताना लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण जेवण बनवायच्या आधी बाहेर काढून ठेवतो, जेणेकरून आपला वेळ वाचेल. असं काहीसं कामाबद्दल पण असतं. कामाला सुरुवात करण्याअगोदर त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आधीच तयार ठेवा. तुम्ही ज्या ठिकाणी काम करणार आहात ती जागा टॉप टिप ठेवा. त्यामुळे तुम्हाला काम करताना उत्साही वाटेल. काम करताना नेहमी ताठ बसावे, पाय जमिनीवर टेकलेले असावे आणि आपली पाठ खुर्चीला टेकलेली नसावी. पण जरी तुम्ही पूर्ण तयार नसाल तरी तुम्ही कामाला सुरुवात करायला हवी. तुमचं 80% काम उरकून घ्या व त्यानंतर त्या कामाचे अवलोकन करा. आणि काम करताना तुमच्या मनात कोणताही संकोच येऊ देऊ नका. टेक इट 1 ऑइल बॅरल ॲट अ टाइम. कोणत्याही मोठ्या कामाची सुरुवात कोणत्या तरी छोट्या गोष्टीने होते. काम कंटाळवाणे बनू नये यासाठी कामाची लहान लहान भागात विभागणी करा. यामुळे निश्चितच तुम्हाला त्या कामात यश मिळेल. एकंदरीत यशाच्या 2च पायऱ्या असतात. पहिली म्हणजे कामाची सुरुवात करणे आणि दुसरी एका वेळी एकाच कामावर लक्ष देणे. अपग्रेड युअर की स्किल. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर सतत नवीन नवीन गोष्टी शिकत राहाव्या लागतील आणि वेळेनुसार स्वतःमध्ये बदल करावे लागतील. असं केलं तरच तुम्ही प्रगती कराल. तुमच्या ज्या काही कमजोरी असतील त्यामध्ये सुधारणा करा आणि स्वतःला दिवसेंदिवस विकसित करत राहा. जे काम तुम्हाला चांगलं जमतं ते लगेच करायला घ्या. यामधून तुम्हाला खूप प्रेरणा भेटेल. जर तुम्ही योग्य दिशेने प्रयत्न केले आणि वेळ दिलात तर जगातील कोणतीही गोष्ट शिकणे अवघड नाही. या 3 महत्त्वाच्या स्टेप्स आहेत ज्याचा वापर करून तुम्ही कोणत्याही गोष्टीत पारंगत होऊ शकता. पहिली म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्याबद्दल कमीत कमी 60 मिनिटे दररोज वाचन करा. दुसरी म्हणजे त्या विषयावर असलेले कोर्स किंवा सेमिनारला उपस्थित राहा, ज्यामुळे तुम्ही स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणू शकता. शेवटची स्टेप म्हणजे रिकाम्या वेळेत माहितीपर ऑडिओ ऐका. याने तुम्ही सतत काही ना काही शिकत राहाल. लिव्हरेज युअर स्पेशल टॅलेंट. एखादा व्यापारी असो किंवा शेतकरी, प्रत्येकाला आपल्या कलागुणांची पारख असते व ते त्याच कलागुणांना खतपाणी घालत असतात. स्वतःचे विशेष गुण जाणून घ्या व त्यामध्ये अजून सुधारणा करा. ज्या गोष्टीसाठी तुमचं जास्त कौतुक होतं नेहमी त्या कामाने सुरुवात करा. ज्या गोष्टी करून तुम्हाला आनंद मिळतो आणि ज्या गोष्टींचा परिणाम तुमच्या आयुष्यावर सकारात्मक होतो अशा गोष्टी करा. आयडेंटिफाय युअर की कॉन्स्ट्रेंट्स. प्रत्येकाच्या काही मर्यादा असतात ज्यामुळे त्यांना ध्येयापर्यंत पोहोचताना अडचणी येतात. सगळ्यात अगोदर आपण आपल्या मर्यादा ओळखून त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करायला हवा. आपल्या मर्यादा ह्या 80% आंतरिक असतात, ज्यामध्ये कौशल्य व क्षमता यांचा समावेश असतो. 20% मर्यादा या बाह्य स्वरूपाच्या असतात, ज्यात प्रतिस्पर्धीचा समावेश होतो. म्हणून तुम्ही तुमच्या मर्यादांचा लक्षपूर्वक अभ्यास करा आणि त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. बऱ्याच वेळा आपण व्यर्थ गोष्टींना आपली मर्यादा समजून आपला वेळ वाया घालवतो. एखाद्या बसस्टॉपवर उभं राहून ट्रेनची वाट पाहणं मूर्खपणा आहे, पण खरं तर बऱ्याच वेळा आपण हीच गोष्ट करत असतो. आपण आपल्याला प्रेरणा मिळावी म्हणून अशक्य आणि अनावश्यक गोष्टींचा विचार करतो. पुट द प्रेशर ऑन युअरसेल्फ. लीडर बनायचं असेल तर स्वतःवर प्रेशर टाकायला शिका. सतत कामात व्यस्त राहण्याची सवय लावून घ्या. स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणा. जर तुम्हाला तुमचं गाव सोडून बाहेर जायचं असेल तर तेव्हा तुम्हाला कोणती कामं पूर्ण करावी लागतील याचा विचार करा. यामुळे तुमच्यावर प्रेशर येईल आणि या प्रेशरमुळेच तुमच्यातील लीडरशिप विकसित होईल. मॅक्सिमाइज युअर पर्सनल पॉवर. जसं एखादी मशीन चालू करण्यासाठी इंधनाची आवश्यकता असते, अगदी तसंच तुम्हाला देखील अन्न, पाणी आणि आराम या गोष्टींची आवश्यकता असते. एखादं काम करत असताना ते काम संपण्यापूर्वीच तुम्ही थकून जात असाल तर यामागचे मुख्य कारण आहे की तुम्ही ते काम करण्यासाठी योग्य वेळ निवडत नाही.
ती वेळ शोधा ज्यावेळी तुम्ही जास्त एनर्जीने काम करू शकता. तुमच्या कामातील उत्साह कायम राहावा यासाठी आराम आणि सुट्टी घेत राहा. त्याचबरोबर पौष्टिक आहार आणि व्यायाम करण्यासाठी वेळ काढा. हे जरी सोपं वाटत असलं तरी हे सगळं करणं खूप अवघड आहे, पण या गोष्टी केल्या तरच तुम्ही तुमची ध्येय गाठू शकता. मोटिवेट युअरसेल्फ इनटू ॲक्शन. नेहमी सकारात्मक विचार करा. तुमच्यासोबत घडलेल्या गोष्टींना सकारात्मक दृष्टिकोनाने पहा. बाह्य गोष्टींमुळे तुमची मनस्थिती बिघडू देऊ नका. आशावादी बना. मी हे करू शकतो आणि हे काम करताना मला आनंद होतो असं म्हणत राहा. प्रत्येक वेळी तुमच्यासोबत घडणाऱ्या घटनांची चांगली बाजू पहा. ज्या गोष्टीमध्ये तुम्ही अपयशी व्हाल त्या गोष्टीमधून पण काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. आशावादी लोक नेहमी त्यांच्या ध्येयाचा आणि ते ध्येय कसं पूर्ण करता येईल याचा विचार करत असतात. त्यांच्या मनामध्ये नेहमी अशा गोष्टींचा विचार चालू असतो ज्या गोष्टी केल्याने ते त्यांचं ध्येय गाठू शकतात. गेट आउट ऑफ द टेक्नॉलॉजिकल टाइम सिंक्स. एखाद्या दुधारी तलवारीप्रमाणे बदलत्या तंत्रज्ञानाचे जितके फायदे आहेत तितकेच तोटे देखील आहेत. यशस्वी उद्योजक सोशल मीडिया आणि इंटरनेटचा जास्त वापर करणं टाळतात, तर दुसरीकडे काही लोक दिवसभर इंटरनेट आणि सोशल मीडियामध्ये गुंतून आपला वेळ वाया घालवतात. तुमच्या आयुष्यावर नियंत्रण ठेवणं हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. स्वतःला व्हर्च्युअल जगात गुरफटून घेऊ नका. आयुष्यात सतत काहीतरी शिकत राहणं खूप महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर आयुष्यातील प्रत्येक क्षणांचा आनंद घेणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. कमी महत्त्वाची कामं दुसऱ्यांकडून करून घ्या. दररोज थोडा वेळ तरी काढून तुम्ही केलेल्या कामांचे अवलोकन करा. स्वतःला बदलत्या तंत्रज्ञानाचे गुलाम बनवू नका. कोणाचं तरी मनोरंजन व्हावं म्हणून तुमचा वेळ वाया घालवू नका. तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या गोष्टीसाठी करायला शिका, कारण तंत्रज्ञान हे आपलं आयुष्य सुखकर आणि सोपं बनवण्यासाठी आहे. त्याचा वापर फुकट वेळ वाया घालवण्यासाठी किंवा स्वतःला अस्वस्थ करण्यासाठी करून घेऊ नका. एखादी गोष्ट महत्त्वाची असेल तरच ती करा, अन्यथा अनावश्यक गोष्टींवर वेळ वाया घालवू नका. सिंगल हँडल एव्हरी टास्क. कोणताच सिंह शिकार सापडेपर्यंत आराम करत नाही. तसंच तुम्ही पण कोणतेच काम अर्ध्यावर सोडू नका, कारण ते अर्धे काम पुन्हा पूर्ण करायला गेलात तर त्यात तुमचा खूप वेळ वाया जाईल. एकदा का कामाला सुरुवात केली की पूर्ण होईपर्यंत थांबू नका. काम संपेपर्यंत न थांबण्याची शिस्त स्वतःला लावून घ्या. आपली कार्यक्षमता वाढवण्यासाठी ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण या समरीमध्ये पाहिल्या. जसं की कोणत्याही कामाचं पूर्वनियोजन करणं, प्रत्येक गोष्टीमध्ये 80/20 रूलचा वापर करणं, प्रत्येक कामामध्ये ABCDE या मेथडचा वापर करणं, कोणतंही काम तात्काळ करणं, स्वतःला सतत प्रेरणा देत राहणं आणि एकाच वेळी एक काम करणं. तर या समरीमधील 21 मार्गांचा तुमच्या आयुष्यात अवलंब करा आणि यश मिळवा. ही समरी इथेच संपते. समरी आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि आणखी अशाच समरी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. धन्यवाद.